ठिकाणी जमली बोला शांतपणे बोला इथे स्टेजवर बोला त्यांचं आज एकाने शिरूर तालुक्याचे आमदार राजन पाटील डॉक्टर राजन पाटील यड्रावकर साहेब तसेच अमर पाटील भैया दादा पाटील आणि सन्माननीय वाजपेयी संजीव आज हा जो कार्यक्रम आहे नगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीचं रूपरेषा ठरवण्याचं काम चालू आहे। या विभागामध्ये ही दुसरी निवडणूक आहे नगरपालिकेची, शिरोळ नगर परिषदेची। गेल्या बऱ्याच दिवसापासून जसे इतर आघाड्यांच्या माध्यमातून पक्षांच्या माध्यमातून काम चालू होतं त्या पद्धतीनं आपणही आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारी करायला सांगितलेली होती। आपण बघायला लागलोय राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे। आपल्या भागामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे अशातला भाग नाही। त्यामुळं या तालुक्याचा सर्वांगीण विकास जसं व्हावा आपण म्हणतो त्याच पद्धतीने या गावामध्ये सुद्धा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा अशा पद्धतीची आपली भूमिका। आणि या सगळ्या भूमिकेमध्ये सातत्यानं गेल्या 1-2 महिन्यापासून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून मी शिवसेनेचा झेंडा घ्यावा आपल्याही कार्यकर्त्याची तशा पद्धतीची मागणी होती। हे सगळं करत असताना मधल्या काळामध्ये पूर आणि त्यानंतरच्या काळामध्ये पाऊस या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा विषय थांबला। आता पुढे जात असताना राजर्षी शाहू विकास आघाडी या सगळ्याच्या माध्यमातून आपण एकत्रित यावं असा जो लोकांचा आग्रह होता त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम आज जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून सुद्धा एकमेकांना भेटीगाठीद्वारे चर्चा झाली। आणि त्यातलाच एक भाग म्हणून विद्यमान आमदार राजन पाटील यड्रावकरांच्यावर आज सकाळी आपली कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांच्या घरामध्ये बैठक झाली। आम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे। खरं म्हणजे राजकारणामध्ये काम करत असताना मी आमदार असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा यड्रावकर फॅमिलीचा आणि माझा कुठेही संघर्ष झालेला नाही। तर असलं तर सांगून टाका। उलट शंभूराज पाटील यड्रावकरांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेच एकत्र होतो। नंतरच्या काळात रस्ते वेगळे जरी झाले असले व्यक्तिगत लेवलला टीका टिप्पणी किंवा सोडाचं राजकारण आम्ही मंडळींनी कधीही केलं नाही। त्यामुळं एका बाजूला एकमेकावर आरोप करणारे जर एकत्र येत असतील मग बिन आरोप करणाऱ्यांना एकत्र यायला काय अडचण आहे। त्याच्या माध्यमातून आमच्या कुठेतरी हेकेखोरपणामुळं सामान्य कार्यकर्त्याचं नुकसान व्हायला नको। मग कार्यकर्ता जयसिंगपूरमधला असेल किंवा शिरोळमधला असेल कुंभारमधला असेल उद्याच्या काळामध्ये अजून जिल्हा परिषद पंचायत समितीचं राजकारण असणार आहे। पण किमान या निमित्तानं सुरुवात व्हावी अशा पद्धतीचा जो प्रयत्न सामान्य माणसांच्या पासून ते माझ्या सहकार्यांच्यापर्यंत होता। कारण 2014 ते 19 ज्यावेळेला आम्ही सभागृहामध्ये काम करत होतो त्यातले बऱ्यापैकी सन्माननीय चेहरे आज त्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शिवसेनेचे मंत्री आहेत। आणि त्या सगळ्यांच्याच बरोबरीने काम करण्याची संधी जशी यड्रावकरांना मिळाली तशी आपणही त्या जरी सभागृहात नसलो तर त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कामं व्हावी ही सामान्य लोकांची अपेक्षा होती। आणि म्हणून अशा पद्धतीचा आपण निर्णय घेतला। हा निर्णय आता किती पक्षातल्या लोकांना रुचणार आहे हे माहीत नाही, पण सामान्य लोकांना हा निर्णय रुचणार आहे। कारण एका बाजूला ज्या पद्धतीच्या आघाड्या चालू आहेत तुम्ही बघायला लागला जयसिंगपूरमध्ये वेगळ्याच आघाड्या आहेत,
पलीकडे कुरुंदवाडमध्ये वेगळ्याच आघाड्या आहेत आणि शिरोळमध्ये आघाडीचे प्रमुख अमरसिंह पाटलांनी आम्ही आजपर्यंत जरी एकमेकाच्या विरोधात असलो तरी आमचं पहिल्यांदा कौटुंबिक नातं आहे आणि दोघांचे कार्यकर्ते सुद्धा समान आहेत. आज त्या निवडणुका वेगळ्या असतील, कार्यकर्त्यांची किमान यानंतरच्या काळात गुची होणार नाही आणि राजकारणाचा विस्तव घरात येणार नाही, एवढी जरी आपण काळजी घेतली तर निश्चितपणानं उद्याच्या काळातल्या वाटचालीला कुठली अडचण येणार नाही. आज पहिल्यांदा आमदार झाल्यापासून त्याच्या अगोदर पहिल्यांदा यड्रावकर साहेब माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे आले, त्यांचं आपण स्वागत केलंय. उद्याच्या काळात आम्ही मगाशी जे बोललो तेच तुम्हाला सांगतो, आपण त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला त्रास दिलेला नाही, त्यांना अजिबात दिलेला नाही आणि त्यांच्या माध्यमातून आता जरी राजकारणाच्या निमित्तानं आपण एकमेकांना नाताच्या विरोधात काम केलं असलं तरी त्याचा वाईटपणा कुठल्याही कार्यकर्त्यांना भोगावं लागलं. एकत्र येत असताना ही पहिली निवडणूक आता आपण लढायला लागलोय, ज्याच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळावा. माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना विनंती आहे, एक योगायोगानं योग जुळून आलाय. ग्रामपंचायतच्या निमित्तानं एकमेकाच्या विरोधात जरी सुरुवातीच्या काळात काम केलं असलं तर त्यातलाच एक सहकारी विश्वास उर्फ दादासाहेब काळे कधी काळे आमची सहकारी होते आणि आज त्यांना योगायोगानं आता चाकू घ्यायला लागेल. योगायोगानं डायरेक्ट थेट नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्या. गोवाफन महाराजांच्या आशीर्वादानं नुरखान बादशाच्या आजच्या यात्रेच्या निमित्तानं दोघाही मंडळींचे सन्मान्य मंडळींचे आज इथं आगमन झालंय. त्यांना मनापासून नगराध्यक्षपदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. निश्चितपणानं जे प्रयत्न होणार आहेत निवडणुकीच्या निमित्तानं जिंकण्यासाठी त्याच्यामध्ये उल्हास पाटील कुठेही कमी असणार नाही. पॅनेलमध्ये ज्या नगरसेवक म्हणून उमेदवारांना संधी मिळाल्या ते कार्यकर्ते कुठल्याही गटाचे असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, आघाडीचं नाव शाहू विकास आघाडी आहे आणि या विकास आघाडीच्या झेंड्याखाली काम करत असताना कुठल्या गटाचा कार्यकर्ता, पक्षाचा कार्यकर्ता हे आम्ही मंडळी मनात आणणार नाही. कृपया कार्यकर्त्यांनी ते मनात आणू नये. उमेदवार म्हणजे मी स्वतः आहे अशा पद्धतीचं काम केलेलं आम्हा मंडळींना दिसायला पाहिजे, तर उद्याच्या काळामध्ये हक्कानं आपल्याला काही कामाच्या माध्यमातून तो कामाचा निपटारा करता येईल. आज योगायोगानं सभागृहामध्ये नेते आहेत, दुसऱ्या बाजूला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माझे जुने सहकारी आहेत आणि एकनाथ शिंदेनी तर पुरामध्ये किती मोठं काम केलंय. 2019च्या महापुरामध्ये रात्री 12 वाजता या भागामध्ये हाहाकार असताना, वर्ण पाऊस असताना जवळजवळ 28 ट्रक साहित्य या भागामधल्या लोकांना पुराच्या निमित्तानं आलं होतं. उतरून घ्यायला सुद्धा आपल्याकडे लोक नव्हते म्हणून हे करण्याचा संकल्प आम्ही दोघांनीही केलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं विकासाच्या कामाला निश्चितपणे आम्ही आमच्या दोघांमध्ये कुठेही अंतर येणार नाही ह्याची खबरदारी आम्ही निश्चितपणे दोघं घेऊन भविष्यकाळामध्ये सुद्धा काम करू एवढा विश्वास आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं येत राहील. प्रत्येक वेळा आले की आम्हाला चहा द्यावा अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. दादा काळेंसारखा या निमित्तानं सकाळी जेवणामध्ये सुरुवात झाली. जेवणामध्ये सुरुवात झाली आणि एकत्रित जेवणापासून आमची आज सुरुवात झाली. पण हे जेवण नाही त्यामुळं ते राहायला अर्धवट राहिले. आता परत जेवायला निश्चितपणे दादांच्या सुनीत पत्नीला आपण या ठिकाणी उभा करतोय. MA BEd सुशिक्षित महिला आज या नगरीचं या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी म्हणून आपण उमेदवार म्हणून देतोय. अशा सुशिक्षित लोकांना येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना साथ देणं, कोण काय पुढं कोण राहणार आहे, काय राहणार आहे, त्याचं काय आहे याच्यापेक्षा सुद्धा आपण पाठीमागच्या 5 वर्षामध्ये केलेला विकास कामं आणि भविष्यामध्ये करणारे आपण विकास कामं ह्याच्यावर अधिक जोर देऊन आपण निश्चितपणे ज्यावेळेला आपण पाठीमागचं काम केलेला आपल्याकडे इतिहास आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं केलेलं काम आणि भविष्यामध्ये काम, कारण जर हे काम व्हायचं असेल तर राज्यामध्ये हे युतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि जर दोन्ही ठिकाणी युतीचं सरकार असेल
तर आपल्या इथं तालुक्यामध्ये नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, या सगळ्यामध्ये जर आपलं सरकार, वरचं सरकार जर खालीपर्यंत असेल तर निश्चितपणे विकासाला एक गती जी पाहिजे ती गती ह्या ठिकाणी मिळू शकते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून संघशक्तीनं ह्या तालुक्यातल्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना सुद्धा ह्या ठिकाणी सामावून घेऊन भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या या शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करू एवढं अभिवचन आपल्याला ह्या निमित्ताने देतो. कार्यकर्त्यांनी सुद्धा किंतु परंतु कुठेही न ठेवता कुठं काही झालं तरी सुद्धा आम्हाला दोघांना सांगावं. निश्चितपणे जिथं कुठं काय चुकत असेल ते निश्चितपणे सुधारणा करून त्या पद्धतीनं सगळ्यांना बळ देण्याचं काम भविष्यामध्ये करू एवढं अभिवचन आपल्याला ह्या निमित्तानं देतो. परत एकदा उल्हास पाटील साहेबांनी एकंदरीत ह्या मैत्रीचं नातं अधिक दृढ करून भविष्य काळामध्ये करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची आणि ही ताकद आम्हाला दोघांना दत्त महाराजांनी द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही थांबतो.